श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। ओम नमो जी जनार्दना। नाही भव अभव भावना, न देखो नी मी तूपणा। नमन श्री चरणा सद्गुरुराया। ओंकार स्वरूप श्री जनार्दन स्वामींना नमस्कार असो। हे सद्गुरू जनार्दना, तुमच्या स्वरूपात आदि अंताची कल्पनाच संभवत नाही, अशा आपल्या श्री चरणाला मी तूपणाचा भाव सोडून नमस्कार करतो। नमन श्री एकदंता, एकपणे तूची आता। एकी दाविसी अनेकता, परी एकात्मता न मोडे। श्री एकदंता गजानना, तुलाही मी नमस्कार करतो। सांप्रत तूच एकात्मतेने एकामध्येच अनेकता दाखवित आहेस, तरीही अद्वैत मोडत नाही। तुझ माझी वासु चराचरा, म्हणूनी बोलिजे लंबोदरा। या लागी सकळांचा सोयरा, साचोकारा तू होसी। तुझ्यामध्ये सर्व चराचरांचा वास आहे, म्हणूनच तुला लंबोदर म्हणतात। याकरता सर्वांचा खराखुरा सोयरा तूच आहेस। तुझ देखे जो नरू, त्यासी सुखाचा होय संसारू। या लागी विघ्नहरू, नामादरू तुझ साजे। जो मनुष्य तुझं दर्शन घेतो, त्याचा संसार सुखाचा होतो, आणि म्हणूनच तुला विघ्नहर्ता हे नाव शोभते। हर्षते वदन गणराजा, चारी पुरुषार्थ त्याची चारी भुजा। प्रकाशिया प्रकाशी वोजा, तो झळकत तुझा निजदंतू। हे गणराजा, आनंद हेच तुझं मुख, चारी पुरुषार्थ हेच चार हात, आणि प्रकाशवंतांना प्रकाश देणारा तोच तुझा दात झळकत असतो। पूर्व उत्तर मीमांसा दोन्ही, लागलिया श्रवणस्थानी। निशब्दादी वाचा वदनी, कर जोडुनी उभिया। पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा या दोन्ही तुझ्या कर्णांच्या ठिकाणी लागल्या आहेत। मुखामध्ये परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चार वाणी हात जोडून उभ्या असतात। एकेची काळी सकल सृष्टी, आपुलेपणे देखत उठी। तेची तुझी देखणी दृष्टी, सुख संतुष्टी विनायका। हे विनायका, सर्व सृष्टी एकाएकी आत्मरूपाने दिसू लागते। तीच तुझी दिव्य आणि सुख संतुष्ट करणारी दृष्टी होय। सुखाचे पेलले दोंद, नाभी आवर्तला आनंद। बोधाचा मिरवे नागबंद, दिसे सन्निध साजिरा। सुखाचे दोंद वाढलेले आहे, नाभीमध्ये आनंद भरला आहे, आणि कडदोऱ्याप्रमाणे बोधाचा नागबंद नाभीखाली शोभा देत आहे। शुद्ध सत्वाचा शुक्लांबर, कासे कसिला मनोहर। सुवर्णवर्ण अलंकार, तुझे निसाचार शोभती। शुद्ध सत्वाचे सुंदर शुभ्र वस्त्र तू नेसला आहेस। अंगावरील सोन्याच्या अलंकारांना तुझ्या अंगामुळेच शोभा आली आहे। प्रकृती पुरुष चरण दोनी, तळी घालिसी वोजावुनी। तयावरी सहजासनी, पूर्णपणी मिरवसी। प्रकृती आणि पुरुष हे तुझे दोन चरण होत। ते दुमडून खाली घालून
त्यावर सहजासनामध्ये तू पूर्णत्वाने शोभतोस. तुझी अणुमात्र झालिया भेटी, शोधिता विघ्न न पडे दृष्टी. तोडीसी संसार फासोटी, तोची तुझे मुष्टी निज परशु. तुझे क्षणमात्र दर्शन झाले तरी पुरे, मग शोधावयास गेलं तरी विघ्न दृष्टीस पडत नाही. संसाराचा पाश तोडून टाकणारा तोच तुझ्या मुठीतील परशु होय. भावे भक्त जो आवडे, त्याचे उगविसी भवसाकडे. वोढुनी काढिसी आपणाकडे, निज निवाडे अंकुशे. अनन्य भावाचा जो भक्त तुला आवडतो, त्याला तू भवसंकटातून मुक्त करतोस. तू आपण होऊन त्याला आपल्या अंकुशाने आपल्याकडे ओढून घेतोस. साच निरपेक्ष जो निःशेख, त्याचे तूची वाढविसी सुख. देऊनी हरिखाचे मोदक, निवविसी देख निज हस्ते. जो खरोखरीचा निरपेक्ष असतो, त्याचे सुख तूच वाढवतोस. त्याला तू आपल्या हाताने हर्षाचे मोदक देऊन तृप्त करतोस. सूक्ष्माहुनी सूक्ष्म सान, त्या माझी तुझे अधिष्ठान. या लागी मूषक वाहन, नामाभिधान तुझ साजे. सूक्ष्माहून अत्यंत सूक्ष्म वस्तूमध्येही तुझं अधिष्ठान असतं. म्हणूनच मूषक वाहन हे तुझं नाव तुला शोभतं. पाहता नरू ना कुंजरू, व्यक्ता व्यक्तासी परू. ऐसा जाणूनी निर्विकारू, नमनादरू ग्रंथार्थी. पहावयास गेलं तर तू धड मनुष्यही नव्हेस आणि धड हत्तीही नव्हेस. व्यक्त आणि अव्यक्त यांच्या पलीकडचा तू आहेस. असा जो निर्विकार तू, त्या तुला हा ग्रंथ निर्विघ्नपणे शेवटास जाण्याकरता मी परमादराने नमन करतो. ऐशिया जी गणनाथा, मी पणे कैचा नमिता. अकर्ताची जाहला करता, ग्रंथ कथा विस्तारा. अशा श्री गजाननाला मी म्हणून नमस्कार करणारा तरी कोण? कारण जो मूळचा अकर्ता, तोच या ग्रंथ कथेचा विस्तार करता झाला आहे. आता नमो सरस्वती, जे सारासार विवेकमूर्ती. चेतना रूपे इंद्रियवृत्ती, जे चाळिती सर्वदा. आता सारासार विचाराची केवळ मूर्तीच आणि चैतन्य रूपाने सदा सर्वदा इंद्रिय वृत्तीला चालना देणारी अशी जी सरस्वती, तिलाही नमस्कार करू. जे वाचेची वाचक, जे बुद्धीची द्योतक. जे प्रकाशा प्रकाशक, स्वये देख स्वप्रभ. ते शिवांगी शक्ती उठी, जैसी डोळ्या माझी दिठी. किंवा सुरसत्वे दावी पुष्टी, फळपणे पोटी फळाच्या. जी वाचेला वदवणारी, बुद्धीला बोधवणारी आणि प्रकाशाला प्रकाश देणारी अशी स्वतः स्वयंप्रकाश रूप असणारी तीच, डोळ्यामध्ये ज्याप्रमाणे दृष्टी असते किंवा फळामध्ये ज्याप्रमाणे फळपणाची रसपुष्टी असते, त्याप्रमाणे शिवाच्या अंगात शक्ती रूपाने आहे. जैसा साखरे अंगी स्वादू, की सुमना माझी मकरंदू. तैसा शिवशक्ती संबंधू, अनादिसिद्धू अतर्क्य. साखरेच्या अंगी जशी गोडी किंवा पुष्पामध्ये जसा मकरंद असतो, त्याप्रमाणे शिवाचा आणि शक्तीचा संबंधही अनादिसिद्ध आणि अतर्क्य असा आहे. ते अनिर्वाच्य निजगोडी, चहू वाचा माझी वाडी.
म्हणोनी वागेश्वरी रोकडी, ग्रंथार्थी चोखडी चविदावी. वाचेने वर्णन करता येणं शक्य नाही अशी ती आत्मस्वरूपाची गोडी चहुवाणींमध्ये श्रेष्ठत्वाने भरून आहे. म्हणून वाणीची देवता जी सरस्वती ती ग्रंथार्थाची उत्तम रुची दाखवून देते. सारासार निवडिती जनी, त्या हंसावरी हंसवाहिनी, बैसली सहजासनी, अगम्यपणी अगोचरू. जगामध्ये सारासार निवडणारे जे हंस आहेत त्या हंसावरच ही हंसवाहिनी देवता अतर्क्य आणि अगम्य असे सहजासन घालून बसलेली आहे. ते परमहंसी आरूढ, तिसी विवेक हंस जाणती दृढ, जवळी असता न देखती मूढ, अभाग्य दृढ अतिमंद. परमहंसावर आरूढ झालेल्या तिला विवेक हंसच पक्केपणी जाणतात. पण जे मूर्ख, अत्यंत जड आणि अभागे असतात त्यांना मात्र जवळ असूनही ती दिसत नाही. तिचे निर्धारिता रूप, अरूपाचे विश्वरूप, ते आपुलेपणे अमूप, कथा अनुरूप बोलवी. तिच्या स्वरूपाचा विचार केला असता निराकार आणि विश्वाकारही तीच आहे असं दिसून येतं. तीच आपलेपणाने अनुपम कथानुसंधान बोलविते. हा बोलू भला झाला, म्हणून बोलेची स्तविला, तैसा स्तुती भावो उपजला, बोली बोला गौरवी. हा बोल बरा झाला असे बोलानेच ज्याप्रमाणे म्हणावे त्याप्रमाणे मनात उत्पन्न झालेला जो स्तुतिभाव तो वाणीनेच वाणीचा गौरव करतो असे समजावे. ते वाग्विलास परमेश्वरी, सर्वांग देखणी सुंदरी, राहो निसबाय अभ्यंतरी, ग्रंथार्थ कुसरी वदवी स्वये. ती वाग्विलास रूप परमेश्वरी सर्वांग सुंदरी सरस्वती देवी अंतर्बाह्य राहून स्वतःच ग्रंथाचा सुंदर अर्थ बोलविते. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.